तर जय शिवराय भावांनो, आपल्याला काल गाडी खाली करून ऑर्डर काय नव्हती. मग दुसरी दिवशी आपल्याला ऑर्डर भेटली होती मानकोली नाका टू सावंतवाडी. मग काय भाऊनी गाडी भेटली करत पुढं आलो तर आपल्याला गाड पडला होता यो वैब्या. मग काय वैब्याच्या गाडीत मस्त की बसलो, एसीचं वारं मस्त बी खाव्या म्हणलं. भावाची गाडी भेट घेतली म्हणजे रस्त्यात गाड्या भावात जातो म्हणलं. तिथनं आलो आपण डायरेक्ट मुंब्रा बायपासला. त्याच्या आईला बघा जाम लागले. मग काय एका पाठोपाठ एक गाड्या होत्या. तिथनं पुढे खाडी पूल पास करून आल्या. ही बघा कारवाल्यानं घातल्या सर्व्हिस रोडला तिकडे गाडी आणि गाड्या अडकून ठेवल्या आणि सगळं ट्रॅफिक जाम. त्या सगळ्या दंग्यातला आपण पोहोचलो लोडिंगच्या पॉईंटला. पार्टीवाला म्हणाला लंच झाली तुमची गाडी भरतो. मग काय मी पण येताना वाशीत आणला होता मस्तपैकी नाश्ता. मग काय मला वेळ आहे तोपर्यंत खाऊन घेऊया. मग काय मस्तपैकी नाश्ता त्याने केला. नाश्ता त्याने करून झाला तो आला की हमाला म्हणायला लागला उधर दबा के लगाव. थोडी देर बाद गाडी भर के देते. वर आलं बघा मॅनेजर, बाबा आमच्या भागातली गाडी आहे जाटीचिरी भरून द्या, 10 मिनिटात गाडी भरली पाहिजे. मग काय हानमावरनं 30-30 किलोची बंडल कानानं घेतलं घसरगुंडीवरनं सोडून. मग घेतली भरून गेलो की चावीवर म्हणलं हातपाय धुया. तर भाभी नाही गल्लीची भांडी का काय कळण झाले थांबाच लागली म्हणायला. मग काय पेपर त्याने घेऊन लागलो होतो आपण मार्गाला. तर पार्टीला फोन लावून घेऊया म्हणलो. पार्टीला फोन लावल्या पार्टीवाला आला संडे कर गाडी नाही खाली होगा मंडे आ जाओ. आई गाठली म्हणलं आता जमलंय. बाबानं चांगलाच आपला राव घोटाळा केला. आता म्हणलं काय करायचं, आता म्हणलं मुंबईतच थांबायला लागते का काय, कारण आपल्याला इकडे 17 नंबर हायवे जायला लागते हो. म्हणून म्हणलं आता मुंबईतच थांबायचं. मग आलो वाशीला. गाडी त्यानं मस्त पार्किंगला लावून घेतली. कशी दिसते मारो डी करो, हा नाद करायचं नाही. मग काय दुसऱ्या दिवशी आवरून आलतो आपण गाडीजवळ. मग काय गाडी सगळी आवरून टकाटक मस्त आपण फ्रेश घेऊन आलतो. मग तिथं आपल्याला गाडी पडला होता वाटेगाव जयदीप आणि त्याचा मित्रांची गाडी त्याने घेऊन आपण लागलो होतो बघा डायरेक्ट 17 नंबर हायवेला. तर कसा आहे खाऊन्या हायवे मोकळा म्हणल्यावर भाऊ म्हणलं आता भिरकीच करत जायचं. मग काय तिथं आलो पेन मध्ये आलो आपल्या पिल्लू लागेल त्या भुका. मग काय म्हणलं टाका नरड्याबरोबर डिझेल. मग डिझेल त्यांनी टाकून घेतलं पुढं आलो. आली बघा एमआयडीसीत बघा ही कुठली तरी कंपनीनं पेट घेतला होता. मग काय बोलात परत पोचलो. मामाची म्हणलं द्या एक कडक चहा म्हणलं रातभर गाडी चालवायची. घेतला चहा आणि तिथनं पोचलो होतो आपण बघा डायरेक्ट चिपळूण मध्ये. आता चिपळूण मधनं मित्रांनो रत्नागिरी रोडचं कामच चालू आहे. मग तिथनं पुढं आलं तरी आपले फॉलोअर्स गाडी पडलं होतं. मग काय भाऊ मागणं गाडीच्या आपल्या हॉर्न करत होतो. मग काय थांबून मस्तपैकी रत्नागिरी चहा तेन घेतला आणि मस्तपैकी आलो बघा आपण सकाळ सकाळी सावंतवाडीत. झाडी बिडी एक नंबरच आहे हो. नजारा बाकी कोकणातला नादच करत नाही बरं का. मग पार्टीवाल्याकडे लोकेशन घेतलं होतं आणि जायचं म्हणजे गाडी खाली करायला. तर लोकेशन बघा आपल्याला कुठलं घातलंय बोळात. तो रोड केवढा आहे बघा, काय बोंबलायचं मी त्यात मी वाट करून आलो बघा. एवढ्या आत खोंपाड्यात कंपनी होती. आता ही गाडीची अवस्था बघा आपल्या काही झाल्या. असला रस्ता बेकार होता, गाडीचा एवढा हाल झाली काय बोलायचं कामच नाही. मग काय इथं बघा होते सिमेंट अल्ट्राटेकचं सिमेंट होते. आपण त्याच्या बॅगा भरून आलतो. मग काय गाडी त्याने लावली 30 बंडल होतं. म्हटलं बाबा घे. एकटाच गाडी होता. झान घेतलं खाली करून आणि पोच त्याने घेऊन लागलो आपण परतीच्या मार्गाला. आता आपण आहे भावानं आंबोली घाटात मस्तपैकी हे पाणी त्याने पडतेलं आणि नजारा बघत भावा